जय जिजाऊ जय शिवराय. कवटेमंकाळ तासगावकरांनो, 2019ला मी तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार करण्यासाठी होतो आणि त्यावेळेला सुमनताईंसाठी प्रचार करताना मी आर पाटलां साहेबांबद्दलची आपुलकी, जिव्हाळा, त्यांचे अनुभव हे मी लोकांकडून फार ऐकले होते आणि आज कुठे ना कुठे तर त्यांची कमतरता जाणवते. तेवढी त्यांच्या इतकी विनम्रता मी कुठल्याही राजकीय नेत्यामध्ये आजही बघितलेली नाही आहे. ज्या वेळेला ते यायचेत, साधा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं, ज्या वेळेला ते यायचेत त्यावेळेला त्यांच्या गाडीचं दार ते स्वतः उघडायचेत आणि त्यांचे हात जोडलेले असायचे, खांदे झुकलेले असायचे. अशा पद्धतीची विनम्रता मी आर पाटील साहेबांची बघितलेली आहे. मी एकदा एका शेतकऱ्याला त्यांच्याशी हुज्जत घालताना बघितलेली आहे की तो म्हणत होता की मला तुमचं ऐकायचं नाही. त्यांच्यातला काय विषय होता तो मला माहीत नव्हता, पण मी एक गृहमंत्री आणि एका सामान्य शेतकऱ्याचं नातं मी त्यावेळेला भयमुक्त वातावरणात बघितलं होतं आणि ते भयमुक्त वातावरण हे तासगाव जिल्ह्यामध्ये जपणं गरजेचं आहे. यथा राजा तथा प्रजा. जर राजा गुंड असेल तर तशा पद्धतीचं प्रतिबिंब पूर्ण समाजावर आणि तरुणाईवर पडणार आहे. जर तुम्ही भयमुक्त वातावरणातून भयमुक्त नेता म्हणजे विनम्र नेता जर निवडून दिला नाही तर तासगावाचं राजकारण हे पुढची काही वर्ष विकासाचं राहणार नाही. आर पाटील साहेबांचं प्रतिबिंब मला कुठे ना कुठेतरी रोहित पाटील मध्ये दिसतं आणि तशा पद्धतीचा नेता, तशा पद्धतीचं विनम्र व्यक्तिमत्व हे राजकारणात येणं ही फार मोठी उपलब्धी तासगावकरांसाठी आहे. तर मला शेवटला इतकंच जाता जाता म्हणायचं आहे की कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे आहेत की मुलगी देताना जितका विचार लोक करतात तितका विचार जर मतदान करताना लोक करावी लागली तर एक सुदृढ समाज तयार होईल आणि प्रगती होईल. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही यावेळेला मतदान करताना भयमुक्त, विकास, शांत, सुसंस्कृत तासगाव कवटेमंकाळसाठी मतदान करावं. पुन्हा एकदा जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.